परमार्थामध्ये भौतिकतेला फार प्राधान्य. परमार्थामध्ये पुढच्या विचारणा आहे अंतरंगाचे आहे. काय अंतरंगाचे अधिकारी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 18 मध्ये बोलतात, ज्याला याच जन्मामध्ये प्रभूच्या पर्यंत पोहोचायचं आहे, याच जन्मात जन्मभरून परंपरा खंडित करायची आहे, त्यांनी भौतिकतेला किंमत दिली नाही पाहिजे. आपण जी तुडकी मुडकी सेवा करतो ते देवापर्यंत पोहोचते का नाही याचा विचार केला पाहिजे. अर्थात आपली सेवा, आपली साधना, आपला परमार्थ शास्त्र संत देवाच्या नजरेत उतरतो किंवा नाही, त्यांना मान्य आहे का नाही, त्यांच्या चाकरीमध्ये आपण चालले आहोत का नाही, याचं प्रमाण काय, ओळखायचं कसं. आपला परमार्थ देवाला आवडतो हे कसं ओळखायचं, हे सुसंवेद्य. त्याची ओळख अशी आहे, महापुरुषांनी गुरुदेवांना असं सांगितलं, आपल्याला जर सेवेतला आनंद येऊ लागला, बरं का, आवड निर्माण होऊ लागली आणि नैतिक समाधान आणि त्या सेवेचा नामचिंतन भक्ती आनंद येऊ लागला, समजावा आपली सेवा देवाला मान्य होत. आणि म्हणून चोखोबरा कोण आहे, कोणत्या वर्णातले, कोणत्या जातीतले, हे ह्याला प्राधान्य आहे. अलीकडे आमच्यासारख्या विषयावर बोलू नाही, पण भयानक झाली परिस्थिती. अर्थात ह्याच्यावर साधू संतच हे आवरून घेऊ शकतात. भयानक परिस्थिती. ज्या वैष्णवपंथामध्ये भगवान विष्णुमाऊली पासून ते चोखोबराय असतील, योगबराय असतील, सर्व यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. अर्थात असा शुद्ध संप्रदाय. आम्ही आळंदीमध्ये राहतो, महापुरुषाच्या सहवासामध्ये राहतो. आम्ही कोण कुठले हे आमची विचारणा सुद्धा नाही. आमचं आम्ही निम्यापेक्षा जास्त आयुष्य तिथे गेलं, पण काहीची विचारणा नाही. कारण परमार्थ आहे. परमार्थामध्ये व्यवस्थेची विचारणा नाही, अवस्थेची विचारणा आहे. अवस्था काय, बोध काय. आणि म्हणून मी चोख या शब्दासाठी बोलतोय, ज्यांचा अभंग आहे तो चोखोबर आहे, ज्यांचं जीवन शुद्ध आहे, ज्यांचं जीवन निर्मळ आहे. जीवन निर्मळ पवित्र शुद्ध असणं हे परमार्थाचा पुरुषार्थ आहे. आमचे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर म्हणायचे, गळ्यात तुळशीची माळ घातल्यापासून परमार्थाला सुरुवात होत नाही. परमार्थाची सुरुवात आहे चित्ताच्या शुद्धतेपासून. चित्ताची शुद्धता ही परमार्थाची प्रथम पायरी आहे. शुभेच्छा, सुविचार सप्त भूमिका सांगितली, वर्णन केलं आहे. आणि म्हणून चित्ताची शुद्धता ही फार महत्त्वाची. खऱ्या शुद्ध वर्मात्मक परमार्थाचं चिंतन करायचं झालं म्हणजे गुरुवारी भुलेवा सांगायला, विठ्ठल बाबा बोले बुवा सांगायचे, बुवा देवाची सेवा परमार्थ देवाच्या दर्शनासाठी नाही बुवा, असं म्हणायचं ते. कारण देवाचं दर्शन नित्य, नित्य प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्ताची निवृत्तीला मोक्ष म्हणतात. ते आपलं स्वरूप आहे. अर्थात देवाच्या दर्शनासाठी सेवा साधना परमार्थ नाही. देवाच्या दर्शनामध्ये प्रबल प्रतिबंध आहे. जो प्रबल प्रतिबंध, जो पाप अज्ञान दोष आहे, ते घालवण्यासाठी साधना आहे. आणि हे जर पाप दोष घेऊन आपलं गेलं तर ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जर आपलं पाणी जर प्रवाहित होण्याचं खंडित झालं तर त्यावेळेला त्या पाण्याला सेवा येत असतं. आणि सेवामुळे पाणी आहे का नाही खाली समजत नाही. आणि सेवा जर बाजूला केलं पाणी स्वयंसिद्ध असतं. बाबूये सारावे परवते पाणी तव असे ऐते. ज्ञानेश्वर महाराज बाबूये नाम सेवा जर बाजूला केलं पाणी स्वयंसिद्ध आहे. तसा जीवनातला प्रबल प्रतिबंध गेला तर आपलं ते आत्मसात कसं आहे. म्हणून साधनेची पराकाष्ठा, साधनेचे प्रयत्न ते करायचे चित्ताच्या शुद्धतेसाठी. चोखोबराचं जीवन शुद्ध आहे. चोखा चोखट निर्मळ नाही तया अंगी मळ. चोखोबराचं वर्णन, चोखट निर्मळ नाही तया अंगी मळ. चोखा सुखाचा सागर, चोखा भक्तीचे आगर. चोखोबराचं वर्णन. आज चोखोबरा कोणत्या वर्णातले मी कायदा सापडायचं अवघड झालं. जुना काय वर्णव्यवस्था कालांतर काय म्हणून काय सांगता येत नाही. बरं, आम्हाला सुद्धा शास्त्र जरी असलं पण ते काही वेळेला बोलता येत नाही. आपले जेवढे अधिकार योग्यता नसते. आणि म्हणून काय का चोखोबरायचा अधिकार, कोण काय होते चोखोबार आहे, पण किती मोठा अधिकार. आपण इतिहास सर्वांना माहिती आहे. ज्या वेळेला मंगळवेढ्याला फार पाऊस पडला, अतिवृष्टी झाली पंढरपूर परिसरामध्ये, चोखोबार आहे मंगळवेढ्यात राहत होते. अनेक लोक मरण पावले, घर कोसळले, भिंती कोसळल्या. आणि ते चिखला मातीचे घर असले जुन्या काळामध्ये. आणि दगड ते चिखला भिंती अंगावर पडल्यामुळे अनेक माणसं मरण पावले. त्यामध्ये चोखोबराचा अंत झाला. देव सांग
आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.